हे निमंत्रण पत्रिका आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे। हे काही गरिबांची चेष्टा करण्यासाठी नाही केलेली आहे, पण हे सरकारला एक समज देण्यासाठी आणि सरकार गोरगरिबांच्या बाबतीत काय करते हे दाखवण्यासाठी पत्रिका तयार केलेली आहे। पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये असं घोषित केलं होतं की मार्च 2022 तक इस देश में हर बेघर के ऊपर घर रहेगा, हर बेघर को एक छत मिलेगी करके त्यांचे अनेक भाषणे आम्ही काढलेले आहे। आणि पंतप्रधानांच्या नावाने जे स्कीम आहे त्याची रिव्ह्यू करण्याची जबाबदारी जी आहे ते अर्बन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट कमिटी आहे, ज्याचा मी एक सदस्य आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमिटीचा सदस्य आहे। अनेक शहरांमध्ये अनेक म्हणजे जे शहरामध्ये हे पंतप्रधान आवास योजना दिले गेलेली आहे तिथे ते संपूर्ण झालेले आहे, लोकांना वाटण्यात आलेलं आहे। आणि आज आमच्या शहराची परिस्थिती अशी आहे की आम्हाला आतापर्यंत जागाही जे डिक्लेअर झाली होती तेही गेली। मॅटर ईडीकडे कशा गेला का गेला हे ते एक वेगळी गोष्ट आहे, पण एक 50,000 लोक जे एक आतुरतेने वाट पाहत होते की आपल्याला हे घर आपल्याला मिळणार आहे पंतप्रधानांच्या नावाने, ते मिळत नाही होता। मी जेव्हा रिव्ह्यू केले माझ्या कमिटीमध्ये तर मला असं निष्पन्न झालं की आपल्या शहरामध्ये का याची सुरुवातही नाही झाली। मग मी महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग्स घेतली आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या कमिटीसमोर 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथे दिल्लीला आम्ही बोलवले होते आणि त्यांची साक्ष घेतली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेक्रेटरी लेवलचे ऑफिसर पण मंत्रालयातून आम्ही बोलवले होते आणि त्यावेळी निर्णय घेण्यात आला होतं की आपल्याला हे लवकरात लवकर करायचे आहे। म्हणजे 28 दिवसामध्ये ते सर्व प्रक्रिया आपण केली, त्याचा पैसा जो तिथे सँक्शन झाला, कारण मार्चच्या नंतर केले असते तर ते आपल्याला स्कीम मिळाली नसती। अब ये है कि गरीबों को तो घर नहीं मिल रहा, लेकिन प्रधानमंत्री का एक बात मुझे समझ में आई कि हर बेघर को घर देंगे, गरीबों के घर का सपना हम पूरा करेंगे। हमको ये लगा कि पंतप्रधान का बोलने का मकसद ये था कि गरीबों के घर का सपना जो है वो घर उन्हें सपनों में ही मिलने वाला है, हकीकत में नहीं मिलने वाला है। तो वो घर कैसा होगा, तो ये घर ऐसा हो सकता है, ये घर जो बनाए हैं हमने ये ऐसा घर। और इसका कल के दिन हमने एक कार्यक्रम रखा है स्मार्ट सिटी ऑफिस आमखास मैदान के अंदर से बॅकग्राऊंड के अंदर हम स्मार्ट सिटी ऑफिस दिखा के आणि ह्या गोरगरीब लोकांना घरं वाटप करण्यासाठी म्हणजे आयडियली कोण असायला पाहिजे, ज्यांची पार्टीचे पंतप्रधान तिथे बसलेले आहेत, ते पंतप्रधान माझेही आहे, पण त्यांची जबाबदारी जास्त आहे कारण त्यांचे पंतप्रधान त्यांची पार्टीचे आहे। म्हणून आम्ही डॉक्टर भागवत कराड केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत ज्यांना खूप सारी गोष्टीसाठी टाईम आहे, पण ह्या गोरगरिबांसाठी ना पालकमंत्री असू द्या, ना अतुल सावे साहेब असू द्या किंवा दानवे साहेब असू द्या किंवा हे जे सगळे नेते आहे मोठे मोठे, संजय शिरसाट साहेब तर टी व्हीवर खूप, तर एकदाही असं सांगितलं नाही की हे 50,000 लोकांच्या गरिबाचं काय होणार आहे। म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, अधिकाऱ्यांनाही हे पाठवलेले आहे निमंत्रण पत्रिका, आपल्याला हे उद्या हे कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी 5 वाजता। आमचे माझे जागेदार साहेब, आमचे असरार भाई आणि प्रांतोष वाघमारे यांनी हे घरं तयार केलेली आहे आणि उद्या एक छोटासा कार्यक्रम ही गोरगरीब लोकांना बोलवावून आम्ही त्यांना हे देणार आहे। म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी त्यांना फक्त हे सांगतो की बाबांनो तुम्ही इतकं वर्ष वाट
बघितली होती, पण पंतप्रधानांचा बोलण्याचा उद्देश हे होता की आम्ही तुम्हाला पक्का घर, काही मोठा घर देणार नाही आहे, सपनों का घर सपने में देने वाले हैं. तर हे तुमचं सपनों का घर हे असं स्वप्नामध्ये असं होऊ शकतं. आणि आम्ही हे पण निर्णय घेतलेला आहे की याला एक चांगली पॅकिंग करून, खूप चांगली पॅकिंग करून आम्ही पंतप्रधानांना स्वतः माझ्या जिल्ह्यातले गोरगरिबांच्या वतीने एक पत्र लिहून की धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला घर बांधून दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना हे आम्ही घर खूप चांगल्या पॅकिंग करून आम्ही त्यांनाही पाठवणार आहे. तर माझी अपेक्षा हे होती की 50,000 घर एका जिल्ह्यामध्ये जेव्हा सुरू होतील तर ते आपल्या बिझनेसवर कसा परिणाम झाला असतं. वाळूचा असू द्या, हे ब्रिक्सचा असू द्या, स्टीलचा असू द्या, सिमेंटचा असू द्या, 50,000 घर बांधण्यासाठी किती लोकांना मजुरी मिळाली असती, ते काही नाही. आणि एकदाही आम्ही घर बांधून देणार. उद्याच्या कार्यक्रमामध्ये मी नाही म्हणत, मी आपल्याला पंतप्रधानांचे जे भाषण आहे की ज्याच्यामध्ये ते खोटं बोललेले आहे की 2022 मित्रों 31 मार्च 2022 तक हर बेघर को घर देने का फैसला भारतीय जनता पार्टी सरकार ने किया है. मित्रों, ये मैं नहीं बोला, ये मेरे को याद हो गया, मैं इतनी मरतबा सुना हूँ, उन्होंने बोल रहे थे. तो मैं आप सबसे भी अनुरोध करता हूँ कि आइए, अगर हम इसके ऊपर अगर प्रेशर नहीं बनाएंगे, गरीब आदमी को क्या लेना देना है मुझे बताइएगा. की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट की इन्क्वायरी चल रही है, झक मारू द्या, त्यांना काय करायचे आहे, कोणाला फाशीवर लटकायचे आहे, कोणी गोंधळ करतो, कोणी हे सगळं करतो आणि त्याच्यानंतर गोरगरीब लोकांना सफर करावं लागतं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की लास्ट इयर आहे, एक सेकंड, लास्ट इयर आहे सरकारचं 2024 आले आणि हे पैसे आपल्याला खर्च करता आले नाही, हे स्कीम आपण चालू केली नाही तर पुढचे हफ्ते आपल्याला मिळणार नाही. मी म्युन्सिपल कमिशनरला, कलेक्टरला सगळ्यांना हे सांगितलं की साहेब 50,000 घरांचा उद्दिष्ट आहे, कमीत कमी एक 5,000 10,000 घरं आपण त्याचं उद्घाटन करू, काम सुरू करू. आणि त्याच्या उद्घाटनासाठी मी म्हटलं होतं की पंतप्रधानांना आपण बोलू, कारण त्यांनाही समजू द्या की त्यांचे जे मंत्री या शहरामध्ये आहे ते फक्त फीत कापण्यासाठी नाही आहे, भाषणं देण्यासाठी नाही आहे. त्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती, माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त जबाबदारी भागवत कराड साहेबांची होती, अतुल साळवे साहेबांची होती आणि आपले चुपचुप मंत्री कराड हे आपले दानवे साहेबांची होती. मंत्री आहे, मोठे मोठे मंत्री आहे. आम्ही स्वतः आणि हे सांगितलं होतं की हे जे हे घाणेरडे जे भाषण करणारे, हेट स्पीचेस देणारे जे आहे, कोणत्या चॅनलचं ते काय नाव होतं सुदर्शन सर, ते जे संपादक आहे त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टांनी हेट स्पीचेसचा मुद्दा जेव्हा आला होतं तर या सरकारला नपुंसक म्हटलं होतं. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काही कारवाई करत नाही. मग पोलिसांवर जेव्हा हे दबाव पडला तर त्यांनी FIR रितसरपणाने रजिस्टर केली, पण अरेस्ट एकही केसमध्ये करण्यात आलेला नाही आहे. संगमनेरमध्ये जे झालं ते कशामुळे झालं, तोच घाणेरडा माणूस तिथे आला, ते भाषण संपल्यानंतर पुन्हा लोक रस्त्यावर आले आणि तोडफोड आपला करायला सुरुवात, तो भडकावण्याचं काम करत होता. कोल्हापूरच्या बाबतीत मला हे सांगायचे आहे आता की सरकारने हे स्पष्ट करून द्यावं की कोण कोणाची फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकत नाही. त्यांनी एक लिस्ट तयार करा, जसं आपण संघटनांचं तयार करतो ना की हे संघटनावर आम्ही बंदी घातलेली आहे, हे संघटनावर बंदी घातलेली आहे, तर अशा
या फोटोजवर आपण बंदी घातलेली आहे. कोणाच्याही मोबाईलमध्ये दिसलं की आपण तुम्हाला आत टाकू, कारण हे लोकशाही संपलेली आहे, यांच्या हुकुमशाही सुरू झालेली आहे. दुसरं म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य ऐकलं. माझी एक अपेक्षा होती की एक महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे, पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी भाषा वापरलेली आहे की औरंगजेब की इतनी सारी औलादे कहाँ पे आ गए, तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हे विचारतो की हे खरी गोष्ट आहे. या महाराष्ट्रामध्ये काही औरंगजेबांची औलाद आली असेल, मग गोडसेचीही खूप औलाद झालेली आहे, त्याच्या बाबतीतही बोला तुम्ही. गोडसेंचीही औलाद या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्याला दिसायला मिळतं. आम्ही हे लोकांना सांगतो की कोल्हापूर शहर जे आहे त्याला कुणाची वारसा लाभलेला आहे? छत्रपती शाहू महाराज 99% जे लोक जे रस्त्यावर आले होते दगड मारण्यासाठी, तोडफोड करण्यासाठी, त्यांना माहीतच नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की छत्रपती शाहू महाराजांचं योगदान काय होतं. आणि त्या कोल्हापूर शहरामध्ये एका मोबाईलवर कोणी काहीतरी टाकतो आणि पूर्ण शहर बंद होतं. म्हणजे माझा मत मी काल मुंबईमध्येही स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे, मंत्रालयामध्ये उभे राहून, की इथे जे बसलेले लोक आहे त्यांना माहीत आहे की पुढची सत्ता केंद्राची असू द्या, राज्याची असू द्या, आपण जोपर्यंत जाती धर्माचा तेढ आपण निर्माण करणार नाही, जोपर्यंत आपण या राज्यामध्ये, या देशामध्ये पोलरायझेशन करणार नाही, आपला हाल कर्नाटकासारखाच होणार. मग कुणाच्या फायद्यासाठी हे सगळं आहे? आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री असून विरोधी पक्ष बोलता है दंगा हो जाएगा, और वहाँ पे दंगा हो जाता. बाबा तुम्ही गृहमंत्री आहे, आपल्याकडे एक इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाचं एक डिपार्टमेंट असतं. कुठे काय चाललेलं आहे, इतकं सारे लोक जमा होतो आणि आपल्याला काही इंटेलिजन्सचं हे नाही आहे. मग अहमदनगरची पोलीस त्या भामट्याला कशाला परमिशन दिली भाषण देण्यासाठी? तो काय प्रवचन करण्यासाठी आला होता? तो काही धार्मिक मंत्र जपण्यासाठी आला होता का? तो भडकावण्यासाठी आला होता? याच्या बाबतीत तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाबतीत काय बोललेले आहे. आणि तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचे लोकांना परवानगी देत असेल तर कुठेतरी लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये हे झालेलं आहे की नाही हे सब. आणि मी महाराष्ट्राची जनतेला मी धन्यवाद देतो की आज ते बळी पडत नाही. इतकं होऊन सुद्धा माझ्या शहराचं एक एक्झाम्पल देतो. किराडपुरामध्ये जे झालं, फक्त एका एरियामध्ये अभिमान वाटला, मला चांगलं वाटलं, एका एरिया पुरता मर्यादित राहिला होता. तुम्ही प्रश्नाला प्रतिप्रश्न विचार. इस देश में गरीबों को घर मिले, इसके लिए पंतप्रधान आवास योजना नाम की एक योजना शुरू की गई थी, और उसमें गौर गरीब लोगों को एक सपना दिखाया गया था कि भाई आपको पंतप्रधान आवास योजना के अंदर एक पक्का घर मिलेगा. ये स्कीम को अब खत्म होने के ऊपर आई है. दूसरे शहरों के अंदर ये स्कीम मुकम्मल हो चुकी है, लेकिन औरंगाबाद में अभी तक है तो इसमें ज़मीन के बारे में भी अभी कोई फैसला नहीं हुआ है. पहले जब हमने दबाव डाला था तो उस वक्त तो ज़मीन फाइनल भी हो गई थी. हमने महाराष्ट्र के 13 अधिकारियों को दिल्ली के अंदर मैंने समन करने लगाया था, क्योंकि मैं उस कमेटी का सदस्य हूँ, और हमने कहा था कि हमारे शहर में भी 52,000 लोग हैं जिन्होंने अप्लाई किए हुए हैं और क्वालिफाई हुए हैं, उनको भी घर मिलना चाहिए. वो हो गया. उसके बाद है तो क्या झोल हुआ कि मैटर ईडी के पास तक चले गया है करके. हमने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के बहुत सारे भाषण सुने, और उस भाषण के अंदर उनका कई मरतबा उन्होंने ये बोले हैं, जरा बाहर जाइए या तो ये भिजा दीजिए, चले जाओ भाई. तर पंतप्रधान का जो भाषण है मेरी ज़बानी नहीं है, वो पंतप्रधान का भाषण ही ये है कि मित्रों 31 मार्च 2022 तक इस देश में रहने वाले हर बेघर को घर दिया जाएगा. ये पंतप्रधान का भाषण है, और कई मरतबा उन्होंने अलग अलग सभाओं के अंदर भाषण किए हुए हैं. उन्होंने एक भाषण के अंदर ये कहा है कि गरीबों का
जो सपनों का घर है वो है तो हम पूरा करने वाले हैं। तो हमको थोड़ा सा कन्फ्यूजन ये हुआ है कि मोदी जी ये बोलना चाह रहे थे कि गरीबों का सपनों का घर जो है वो सपने में ही मिलने वाला है। तो हम उसका कल के दिन है तो वो घरों का डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम रखे हैं। ये घर हमने बनाए हैं छोटे छोटे, और इसको डिस्ट्रीब्यूट किनके हाथों से किया जाएगा, तो हमने डॉक्टर भागवत कराड़ साहब को बुलाए हैं, केंद्र के मंत्री है, डॉक्टर हमारे राव साहब दानवे साहब को बुलाए हैं, चुप मंत्री है, अतुल सावे साहब है, हमारे जितने भी पालक मंत्री संदीपान भुमरे साहब है, और जितने भी यहाँ के सत्ताधारी पक्ष के जो मंत्रियाँ हैं उन सबको हमने न्योता दिए हैं कि कल हमारा ये घरों को बांटने का कार्यक्रम है, और उसके अंदर आप आइए और मोदी जी के सपनों का घर जो है वो सपने में कैसा रहेगा करके ये घर आप उनको दीजिएगा करके। तो हमारा कहना यही है कि ये घर बनना चाहिए, इसके लिए मेरे से ज़्यादा कोशिश भारतीय जनता पार्टी के केंद्र के राज्य के मंत्रियों की जिम्मेदारी थी, लेकिन वो खामोश रहे। आज ये स्कीम बंद होने की कगार के ऊपर आ रही है और गरीबों को सिर्फ एक सपना दिखाया गया है कि हम आपको घर देंगे करके। तो हम ये घर डिस्ट्रीब्यूशन का कार्यक्रम कल के दिन शाम में 5 बजे स्मार्ट सिटी ऑफिस के बैकग्राउंड दिखना चाहिए कि हमने शहर को तो स्मार्ट बना दिए हैं, गरीब को हमने रास्ते के ऊपर ही छोड़ दिए है करके। उसके पीछे का मकसद लेके हमने वो वेन्यू हमने चुने है, और इसमें हम काफ़ी लोगों को बुलाए हैं हमारे ये घर बनाने का जो है। और ये घर ऐसे ही नहीं रहेंगे, इसके ऊपर बाकायदा लिखा जाएगा सौजन्य पंत प्रधान आवास योजना, ताकि लोग कंफ्यूज ना रहे कि ये मेरा घर है करके, मैंने दिया है करके। नहीं, ये पंत प्रधान के सपनों का घर है, तो वो सपनों का घर उनको ऐसा हम देने वाले हैं। इसके ऊपर लिखा रहेगा। हमारे संतोष वाघमारे साहब, राजेश जागीरदार साहब, असरार भाई सबने मिलकर तो इसको बनाए हैं, इसका प्रोडक्शन अभी चल रहा है। तो कल हम बांटेंगे, और साथ ही साथ ये घर को हम बहुत अच्छे तरीके से पैकिंग करके या जिल्ह्यातले औरंगाबाद ज़िले के तमाम गोर गरीब लोगों की तरफ से आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या सगळ्यांना आम्ही एक एक घर आहे तो चांगल्या रीतीने पॅक करून एक धन्यवाद पत्र त्याच्यासोबत की तुम्ही आम्हाला हे स्वप्न का घर सपने में दिए हैं, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। तो आप लोग भी आइए कल के दिन और इस कार्यक्रम में आप लोग भी